सिल्वर ओकवर पोहोचले. भेट कशासाठी होती? भुजबळ घरवापसी करणार का? महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडणार का? अशा चर्चा रंगलेल्या असतानाच भुजबळ बाहेर आले आणि भेटीचं कारण सांगितलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली असल्यानं पवारांची भेट घेतली असं भुजबळ म्हणाले. पण फक्त एवढ्यापुरतीच ही भेट मर्यादित होती का, की त्यामागे आणखीही काही घडत होतं? पाहूयात. महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं. परंतु सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळावर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? छगन भुजबळांनी बारामतीच्या मातीतून थेट पवारांवर सणसणीत आरोप केला. त्याला 24 तासही उलटत नाही तोच छगन भुजबळांनी गाडी चक्क सिल्वर ओकवर वळवली. पवारांची अपॉइंटमेंट न घेता भुजबळ पोहोचले सिल्वर ओकवर. पवार झोपले होते. भुजबळ 1.5 तास ताटकळत थांबले. साधारणपणे मी 10:15 तिथे गेलो, परंतु ते झोपलेले होते तब्येत बरी नसल्यामुळे. त्यामुळे मी 1-1.5 तास थांबलो आणि मग ते उठले आणि त्यांनी मला बोलवलं आणि ते बिछाण्यावरच झोपलेले होते, कारण तब्येत बरी नसल्यामुळे ते काही उठले नव्हते. आणि मग बाजूला मी खुर्ची ठेवून आम्ही दोघे जवळजवळ 1.5 तास आम्ही सगळी चर्चा केली. भुजबळ वेटिंगवर असल्याच्या बातम्या बाहेर आल्या आणि शरद पवारांना जाग आली. दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली. सिल्वर ओकवर महाराष्ट्राच्या नजरा खेळल्या असताना भुजबळ बाहेर आले आणि भेटींचा तपशील सविस्तर सांगितला. चर्चेच्या अजेंड्यावर होतं आरक्षण. राज्यात आरक्षणावरून स्फोटक परिस्थिती असताना साहेब लक्ष घाला असा भुजबळांचा सूर होता. राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. शरद पवार पुढच्या 1-2 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी आरक्षणासंदर्भात बोलणार आहे. त्यानंतर आरक्षणावर सविस्तर चर्चा करायचं असं ठरलंय. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत, जे आम्हाला पाहिजे आहेत, ती आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होतंय, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे. हा सगळा झाला वरवरचा तपशील. मात्र या भेटीतल्या आरक्षणामागचं राजकारण काय आहे त्यासाठी जरा क्रोनॉलॉजी समजून घ्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना फायदा झाला. निवडणुकीनंतर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे मुद्दे तापले. विरोधक कुठलीही ठोस भूमिका जाहीर न करता अलिप्त राहत आहेत. सरकारकडून आरक्षणावरच्या सर्वपक्षीय बैठकीला एकही विरोधक उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत अलिप्त असलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ जाणते नेते शरद पवार यांना यात ओढायचं. मराठा असूनही आणि सत्ता असूनही इतकी वर्ष पवारांनी मराठा आरक्षण दिलं नाही ही बाजू सत्ताधारी मांडतातच. आरक्षणाच्या तापलेल्या लढाईत पवारांना खेचून पवार येतही नाहीत, बोलतही नाहीत असं मांडून हीच बाजू आणखी भक्कम करायची. आरक्षणाच्या लढाईत पवारांना सक्रिय करून आरक्षणाबद्दल जे काही होईल त्यात पवारांनाही वाटेकारी करायचं, किंवा पवार आले नाहीत तरीही आम्ही बोलवूनही पवार येत नाहीत, त्यांना आरक्षणाबद्दल काही पडलेलं नाही हा मेसेज द्यायचा, अशी सत्ताधाऱ्यांची रणनीती असू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महत्त्वाचं काही करायचं असेल तर छगन भुजबळ यांना पायलट कारसारखं पुढे सगळ्यात केलं जातं आणि त्यानंतरनं कृती घडवली जाते असं म्हटलं जातं. ज्यावेळेस अजित पवारांनी बंड पुकारला त्यावेळेस शरद पवारांबरोबर असणारे भुजबळ
अजितदादांच्या कोट्यात नेमकं काय चाललंय हे पाहायला जातो असं सांगून थेट अजितदादांबरोबरच मंत्रिमंडळामध्ये शपथ घ्यायला अवतरले. एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्ती असणारे आणि ओबीसी चेहरा मोठा असणारे भुजबळ हेच ओबीसीच्या बाबत चर्चा करायला सिल्वर ओकवर पाठवणं महायुतीच्या नेत्यांना सर्वाधिक संयुक्तिक वाटतं. कदाचित यामुळेच भुजबळांनी थेट विना सहमती, विना परवानगी आणि विना अपॉइंटमेंट सिल्वर ओक गाठलं. छगन भुजबळ पवारांची साथ सोडून अजित पवारांबरोबर गेल्यानंतर भुजबळांनी ज्या पद्धतीनं पवारांवर हल्लाबोल केला तो पाहता सिल्वर ओक भुजबळांचं हसत स्वागत करेल अशी शक्यता नाही. एकेकाळी मंडल आयोगावरून शिवसेनेची साथ सोडून भुजबळ शरद पवारांबरोबर गेले. आता पुन्हा आरक्षणाच्याच लढाईत पवारांना पितामह म्हणून मान द्यायचा आणि अभिमन्यू करायचा अशी भुजबळांची स्ट्रॅटेजी नाही ना. आता पवार राजकारणाचं महाभारत कोळून प्यालेत, त्यामुळे आरक्षणाच्या लढाईत पुढचे फासे काय पडणार याची प्रचंड उत्सुकता आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.